आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। सलग 3 वर्ष जागतिक वृक्षनगरीचा पुरस्कार पटकाविणाऱ्या मुंबई महानगरात विविधरंगी फुलांचा महोत्सव अर्थात मुंबई पुष्पोत्सव आजपासून सुरू झाला आहे। दरवर्षी एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित असलेला हा उत्सव यंदा भारतातील राष्ट्रीय प्रतीके पानाफुलांनी साकारण्यात आला आहे। त्यामुळे मनोरंजनासह मुंबईकरांच्या ज्ञानातही भर पडत असल्याचे दिसत आहे। मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात जानेवारी 31 ते 2 फेब्रुवारी या 3 दिवसांच्या कालावधीत हा पुष्पोत्सव सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। सलग 3 दिवस सुरू राहणाऱ्या अत्यंत प्रतिभेने साकारलेल्या पुष्पोत्सवाचे मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी उद्घाटन केले। भारताचे राष्ट्रीय प्रतीके फुलांच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहोचविणे ही यंदाचा मुंबई पुष्पोत्सव अर्थातच वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनामागची संकल्पना आहे। यंदाच्या प्रदर्शनात फुलझाडांसह वेगवेगळ्या प्रजातींच्या वनस्पती, फळझाडे, औषधी, सुगंधी वनस्पती, वेली तसेच भाजीपाला आणि मसाल्यांची रोपे मांडण्यात आली आहेत। अत्यंत कष्टाने आणि प्रतिभेने हे प्रदर्शन सजविले आहे। मुंबईकरांनी याचा आनंद घ्यावा असे आवाहन उद्घाटन प्रसंगी भूषण गगराणी यांनी केले। या प्रसंगी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पूर्व उपनगरे डॉक्टर अमित सैनी, उपायुक्त उद्याने श्रीमती चंदा जाधव, संचालक प्राणी संग्रहालय डॉक्टर संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी आदी उपस्थित होते। उद्घाटनानंतर आयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि मुंबईकरांनी प्रदर्शनाची पाहणी केली। तसेच पुष्पोत्सवातील विविध दालनांनाही त्यांनी स्नेह भेट दिली। फुलांना पाहून कोणालाही उल्हासित वाटते। या पुष्पोत्सवातून हा हेतू साध्य होणार आहे। याचबरोबर आपल्या आजूबाजूला असलेल्या नैसर्गिक संपदेचे जतन कसे करावे, त्याची कशी काळजी घ्यावी, त्याबाबत कोणती माहिती आपल्याकडे हवी, यासाठी देखील हे प्रदर्शन मुंबईकरांसह पर्यटकांना उपयोगी ठरणार आहे। या पुष्पोत्सवाचा मुंबईकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त गगराणी यांनी केले। तसेच प्रदर्शनात पानाफुलांनी साकारण्यात आलेली राष्ट्रीय प्रतीके पाहून आयुक्त गगराणी यांनी मांडणी आणि सजावटीचे कौतुक केले। मुंबई पुष्पोत्सवाच्या यंदाच्या संकल्पनेत भारताच्या राष्ट्रीय प्रतीकांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले आहे। विविध फुलांच्या मनमोहक रचनांमधून भारताच्या प्रतीकांचे दर्शन घडविण्यात आले। झेंडू आणि शेवंतीच्या फुलांनी साकारलेला तिरंगा नागरिकांचे विशेष आकर्षण ठरतोय। भारतरत्न पुरस्काराची प्रतिकृती लाकडी कलाकृतीच्या माध्यमातून साकारली आहे। राष्ट्रीय फळ असलेल्या आंब्याची रचना झेंडूच्या फुलांनी तयार केली आहे। राष्ट्रीय जलचर असलेले गंगा डॉल्फिन पांढऱ्या आणि गुलाबी रंगांच्या शेवंतीच्या फुलांनी साकारले आहे। यासह कमळ, राष्ट्रीय चलन रुपया, राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय वृक्ष वड, अशोक स्तंभ, गंगा नदी, मोर आदी प्रतीकेही मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहेत। मुंबई पुष्पोत्सवाची खासियत म्हणजे एकाच छताखाली वेगवेगळ्या रंगांची, सुगंधाची फुलझाडे पाहावयास मिळत आहेत। त्यासाठी महानगरपालिकेचा उद्यान विभाग विशेष परिश्रम घेत आहे। रोपांची लागवड, त्यांची निगा राखणे, त्यांची सजावट करणे आदी गोष्टींवर उद्यान विभागाचे अधिकारी, कर्मचारी लक्ष ठेवून आहेत। आतापर्यंत या पुष्पोत्सवात कार्टून, आमची मुंबई, संगीत, सेल्फी पॉइंट, डिस्नीलँड, जलजीवन, ॲक्वाटिक वर्ल्ड, ॲनिमल किंगडम आदी संकल्पनांवर आधारित फुलांची सजावट करण्यात आली आहे। बागेसाठी लागणाऱ्या वस्तूंचे, खतांचेही प्रदर्शन येथे मांडण्यात आले आहे। तसेच निवडून प्रजातींचे प्रदर्शनही आहे। तसेच वेगवेगळ्या बोन्साय प्रजातींची आकर्षक मांडणी, औषधी वनस्पती, केक पेपरच्या फुलांचे प्रदर्शन आणि सेल्फी पॉइंटही साकारण्यात आला आहे। पुष्पोत्सवात देश विदेशी रोपांची विक्रीसाठी दालने खुली करण्यात आली आहेत। तसेच कृषी साहित्य, कीटकनाशके, फवारणी यंत्रे आणि शेतीसंबंधित साधनांचेही खरेदी, विक्रीची 50हून अधिक दालने आहेत। मुंबई पुष्पोत्सवाची मुंबईकर दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात। या उत्सवात मुंबई आणि उपनगरांतील शाळांच्या सहली देखील भेट देतात। पर्यावरणाचे अभ्यासक, छायाचित्रकारही या प्रदर्शनासाठी उत्सुक असतात। आज उद्घाटनाच्या दिवशीच हे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली। अनेकांनी राष्ट्रीय प्रतीकांच्या संकल्पनेचे कौतुक केले,
असे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.